ओके, जो नेक्स्ट घटक आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट. आता लक्ष द्या, डेव्हलपमेंट म्हणजे विकास. सिंपली शब्दशः मीनिंग आहे विकास. मेल म्हणजे मेल, गॅमेटोफाइट म्हणजे गॅमेट्स. आता मला सांगा मेल गॅमेटोफाइटचं नाव काय? पोलन ग्रेन. एवढा जरा काय शिकले आपण? पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर शिकलं की नाही? तेच होय मेल गॅमेटोफाइट. ओके, आता आपल्याला याची डेव्हलपमेंट बघायची. डेव्हलपमेंट म्हणजे हा कसा तयार होते आपण त्याच्यामध्ये बघूया. कुठे तयार होते आपण बघूया. इट इज फॉर्म इन अ एंथर मध्ये तयार होतो. आता बघा कसं पद्धतीने डेव्हलपमेंट होते याच्यामध्ये बघायचंय. पोलन ग्रेन मार्क्स द बिगिनिंग ऑफ द मेल गॅमेटोफाइट. म्हणजे पोलन ग्रेन मार्क्स द बिगिनिंग ऑफ द मेल गॅमेटोफाइट. म्हणजे पोलन ग्रेन तयार झाले याचा अर्थ असा आहे की त्यांच्यामध्ये कोणते गॅमेट तयार झाले? मेल गॅमेट तयार झाले. सेम फर्स्ट इट अंडरगोज फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन टू प्रोड्युसेस. आता बघा पहिल्यांदा काय होतं त्यांच्यामध्ये कोणते डिव्हिजन होते? मायटोटिक. एकापासून दोन. मायटोटिक म्हणजे एकापासून दोन. आणि डिव्हिजन टू प्रोड्यूस कसा? नेक्ड व्हेजिटेटिव्ह सेल. ते हे सोडून द्या, पुढचं लक्षात ठेवा. कोणता आहे? व्हेजिटेटिव्ह सेल. आणि स्मॉल थिन वॉल्ड जनरेटिव्ह सेल. पहिला कोण आहे? व्हेजिटेटिव्ह सेल. दुसरा कोणता आहे? स्मॉल थिन वॉल्ड जनरेटिव्ह सेल. And the vegetative cell is rich in a food and having the irregular shaped nucleus, and the generative cell floats in the cytoplasm of the vegetative cell. ठीक आहे, कोण आपल्याला समजलं? जाऊ पुढे. वा, काय समजलं? आता कसं समजते बघा. ओके, हेडिंग टाकतो मी. डेव्हलपमेंट ऑफ काय टाकू? मेल गॅमेटोफाइट. दोन भाऊ असतात. किती भाऊ असतात? एकच नाव असते विजय आणि दुसऱ्याचं नाव असते गणेश. तर समजून घ्या. ओके, आम्ही दोघं नाही, आम्ही तिघं म्हणून मला नाव बदलावं लागतं भावाचं. ओके, दोन भाऊ असतात. एकाचं नाव काय असते? विजय आणि दुसऱ्याचं नाव काय असते? गणेश. कसा भाऊ आहे रे? सका नाही रे, मोठा भाऊ आहे. गणेश कसा आहे? बिग आहे. ओके, आणि पैसेवाला आहे. पण रीच आहे कशानं? न्यूट्रिशन. ओके, पैसे म्हणजे असं समजा. म्हणजे आता इथं बघा, हे माझं नाव घ्यायचं मला द्यायची खुजली नाहीये. हे बी म्हणजे व्हेजिटेटिव्ह, जी म्हणजे जनरेटिव्ह. ओके, विजय म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल कसा आहे? आणि कसा आहे? मी नाही ना, रिच इन न्यूट्रिशन. आणि दुसरा गणेश कसा होतो बिचारा? गरीब आहे. म्हणजे स्मॉल. लहान आहे ना, स्मॉल. आणि हा भावाच्या पैशावर राईश करतो. तो करतो फ्लोट. फ्लोट्स ऑन कोणावर? व्हेजिटेटिव्ह सेल. समजलं? कोण कोणावर फ्लोट करते समजलं? छोटा भावाला मोठ्या भावाला पैसे मारू ना. ओके, उलट होणार नाही. जर असेल तर मग मे बी पण मी नाही मागत. म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल वर कोण फ्लोट करते? जनरेटिव्ह सेल. एवढी कहाणी आली लक्षात? ओके, ह्याचे पुढे खूप महत्वाचा रोल आहे. जोक नाही आहे, महत्वाची कन्सेप्ट आहे. एवढं आपल्याला आलंय. आता मी परत एकदा वाचतो, तुम्हाला कसं समजते बघा. इट अंडरगो फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. ओके, आता जे पोलन ग्रेन ना, तो पोलन ग्रेन पहिल्यांदा त्याचं काय झालं? मायटोटिक डिव्हिजन झालं. काय झालं? मायटोटिक डिव्हिजन. ओके, म्हणजे या दोघांची कहाणी इथून सुरू होते. पोलन ग्रेन तयार झालं. आता हे कुठे तयार झालं? एंथर मध्ये. आणि ह्याच्यामध्ये कोणतं डिव्हिजन झालं? मायटोटिक. मला माहिती आहे मायटोटिक डिव्हिजन मध्ये किती जण तयार होतात? दोन. एक मोठा, मोठ्याचं नाव व्हेजिटेटिव्ह आणि दुसऱ्याचं नाव जनरेटिव्ह. खूप महत्वाचं आहे. जनरेटिव्ह मोठा महत्वाचा काय नाही, पण छोटा खूप महत्वाचा आहे. जनरेटिव्ह, कारण ह्याच्यापासून मेल गॅमेट तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? मेल गॅमेट म्हणजे मेल न्यूक्लियस तयार होणार आहे. सिंपली काय तयार होणार आहे? मेल न्यूक्लियस. आणि व्हेजिटेटिव्ह म्हणजे रिच इन न्यूट्रिएंट्स आहे, मोठी सेल आहे. ओके, आणि जनरेटिव्ह सेल त्याच्यामध्ये काय होते? तरंग. आता हे डायग्रामच्या माध्यमातून बघा डायग्राम मध्ये कसं आहे. ओके, स्मॉल आहे इथे बघा. दॅट फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन ऑफ प्रोड्युसेस बिगर नेक्ड व्हेजिटेटिव्ह सेल. आणि दुसरी कशी आहे? स्मॉल आणि थिन वॉल्ड जनरेटिव्ह सेल. ओके, आणि व्हेजिटेटिव्ह सेल रिच इन अ फूड आहे, हॅव्हिंग द इरेग्युलर शेप न्यूक्लियस. आता ज्याच्याकडे लय पैसे राहतात पण हिंडन क्लिअर करतील नाही, म्हणून त्याचं न्यूक्लियस कसं आहे? याचं इरेग्युलर शेप. इथं खायला जा, बाहेर खायला जा असं राहते. रिच इन ते वाला
इरेग्युलर शेप याचं काय असते न्यूक्लियस असते. बघा लक्ष द्या मी जे बोलतोय त्याचं मिनिंग आहे. आणि जनरेटिव्ह सेल म्हणजे आपला हा GV यातला जो आहे याची वॉल कशी असते थिन वॉल कशी असते थिन. हे इरेग्युलर शेप न्यूक्लियस हा थिन वॉल. फरक जाणवतोय तुम्हाला. ठीक आहे आता पुढे जाऊया. The generative cell floats in the cytoplasm of vegetative cell. कोणाला जर माहित असेल आय थिंक दुसरंच लेक्चर होतं ज्या दिवशी मी सायटोप्लाझम काय शिकवलं. The liquidy fluid present in a cell called as the cytoplasm. मग आता हा मोठ्या भावाचं जे सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये कोण तरंगते जनरेटिव्ह सेल्स. आता डायग्राम मध्ये बघा त्या डायग्राम मी तिकडेच घेतो सोपं जाईल आपल्याला. म्हणजे आता दोन सेल समजले ना तुम्हाला कोणकोणत्या सेल आहेत. बरं ह्या सेल तयार होण्यासाठी मियोसिस झाले की मायटोसिस झाले मायटोसिस झाले. मायटोसिस पासून दोन सेल तयार झाले. बरं दोन्ही सिमिलर आहेत का रे सारखे आहेत आकार त्यांचा आकार उकार सारखा आहे का नाही. ते कसे आहेत वेगवेगळ्या साईजचे. जो मोठा असतो त्याचं नाव आहे व्हेजिटेटिव्ह जो छोटा आहे त्याचं नाव काय आहे जनरेटिव्ह. हा फरक तुम्हाला माहित आहे दिसत असेल नाही. आता बघा ही पहिली डायग्राम आहे. ही आहे पोलर ग्रेन. पोलर ग्रेन मध्ये सगळ्यात मधला लेअर इंटाइन बाहेरचे लेअर एक्झाइल आणि त्याच्यामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे. पोलर ग्रेन एक सेल आहे ना आपण म्हणले होता इट इज द युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय. त्याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट असते आहे आणि त्याच्यामध्ये सोबत काय प्रेझेंट आहे सायटोप्लाझम. आता ह्याच्यामध्ये झालं मायटोटिक डिव्हिजन आणि ह्याच्यापासून झाले दोन सेल तयार झाले का. इथे एक आहे इथे एक आहे. छोटी छोटी कोण असते जनरेटिव्ह. मोठी मोठी कोण असते व्हेजिटेटिव्ह. समजलं विजय आणि गणेश. पुढे आता हे जम्प होत आहे सोडा. आता हा आहे जनरेटिव्ह न्यूक्लियस. जनरेटिव्ह न्यूक्लियसचा साईज वाढत जातो. जनरेटिव्ह न्यूक्लियसचा काय वाढत जातो साईज वाढत जातो. आणि जनरेटिव्ह म्हणजे जनरेट करणं म्हणजे दोन तुकडे होणे का म्हणे त्याचं जे न्यूक्लियस आहे याचे किती तुकडे होतात दोन. हा एक हा एक. आता बघा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसचे दोन तुकडे व्हायलेत का कोणाचे तुकडे व्हायले जनरेटिव्ह सेलचे दोन तुकडे म्हणून त्याला नाव काय पडले जनरेटिव्ह सेल. म्हणजे आता मला सांगा या ठिकाणी टोटल किती न्यूक्लियस आहे. या ठिकाणी मेल गॅमेट्स किती आहेत कोणापासून तयार झाले जनरेटिव्ह सेल पासून. आणि व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे. म्हणजे जर तुम्हाला आता शेवटचं जर स्ट्रक्चर बघला F नंबरची डायग्राम इथं ही जी पोलन ट्यूब आहे ती काय वेणी नाहीये तुमचे ते डोकं नंबर हे आहे पोलन ट्यूब. ओके पोलन ट्यूब मध्ये बघा किती मेल गॅमेट आहेत दोन. आणि ट्यूबचा न्यूक्लियस किती आहे एक. ट्यूबचा न्यूक्लियस म्हणजेच कोणता न्यूक्लियस व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. आलं का लक्षात तुम्हाला. आता समजलं विजय आणि गणेशची गोष्ट. ओके डन. आता आपल्याला एक एक पॉइंट बघायचा आहे. ठीक आहे एवढंच थांबवता येईल कारण की पुढचा जो पॉइंट आहे त्याला लिहून द्यावा लागेल. एवढं आलं लक्षात. छोटासा एक 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे तेवढा टाकतो घेऊ सर. ओके आता फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन कोणाचं झाले पोलन ग्रेनचं झाले. दोन तुकडे तयार झाले. बरं इतर प्रश्न कसा करतो माहिती का जेव्हा तुकडे होतात ना असं एक तुकडा बाहेर एक तुकडा असं आहे का नाही. कोणतं तरंगत आहे फ्लोट करत आहे कोणाच्यावर व्हेजिटेटिव्ह सेलच्या वर कोण तरंग आलंय जनरेटिव्ह सेल. मग जनरेटिव्ह सेलचे काय तुकडे पडले दोन. म्हणजे त्यांना नाव पडलं मेल गॅमेट इफेक्ट. मग व्हेजिटेटिव्ह सेलचं न्यूक्लियसचं काय काम असते पोलन ग्रेनचा न्यूक्लियस म्हणून काम करतो. ड्रायव्हर सारखा काम करतो. काय म्हणून ड्रायव्हर सारखा काम करतो. बघा मोठा भाऊ काय केलं तर छोट्या भावाला घेऊन जाते की नाही. तुम्ही म्हणशाल आता तसं जोक सांगू शकणार पण जस्ट सांगतो. मोठ्या भावाचं लग्न झालं नाही त्याला करायचं नव्हतं. छोट्या भावाचं लग्न झालं आता इथं बघा. अरे मजा नाही रे बाबा. हे दोन भाऊ हे नवरा बायको मेल गॅमेट आणि ह्यांना पुढे घेऊन चाललाय त्यांचा मोठा भाऊ कोणता ट्यूबचा न्यूक्लियस. म्हणजे हा न्यूक्लियसच नाव आहे समजलं. ही कहाणी इथपर्यंत. आता इथं बघा या ठिकाणी फक्त एकच मायटोटिक डिव्हिजन चालतं. किती डिव्हिजन चालतं मायटोटिक डिव्हिजन फर्स्ट म्हणतो आपण. आता दुसरं एक डिव्हिजन होणार आहे. ओके त्याला म्हणायचं सेकंड. फर्स्ट म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणता सेकंड. म्हणून सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कॉन्सर्न विथ द जनरेटिव्ह सेल ओनली अँड गिव्ह राइज टू द सेकंड. तिथंच झालंय. ओके सेकंड मायटोटिक डिव्हिजन कॉन्सर्न विथ द जनरेटिव्ह सेल ओनली गिव्ह राइज टू द टू कोणते नॉन मोटाईल मेल गॅमेट अँड द मायटोटिक डिव्हिजन ऑफ द जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस आयदर इन अ पोलन ग्रेन और इन अ पोलन ट्यूब. आता बघा
हे तर एक तर पोलन ग्रेन मध्ये होऊ शकते किंवा पोलन ट्यूब मध्ये होऊ शकते, कुठं पण होऊ शकते. अँड द पोलन ग्रेन्स आर शेड फ्रॉम द अँथर at these two celled stage most of the angiosperm. आता हे सगळं तुम्हाला टॉपिक मध्ये जेवढं काय दिसत ते कुठे दिसणार आहे, अँजिओस्पर्म मध्ये दिसणार आहे. आता इथे एक पॉइंट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा असतो कोण, पोलन ग्रेन असतो. ओके, पोलन ग्रेन आहे ह्याच्यामध्ये पहिलं मायटोटिक डिव्हिजन होते, मायटोटिक फर्स्ट म्हणतो. ह्याच्यापासून दोन सेल तयार होतात. पहिली तेच आहे व्हेजिटेटिव्ह सेल, बीसी लिहू का आणि इथं जीसी. ओके, पुन्हा आता माझा सिंपल क्वेश्चन आहे, मायटोटिक सेकंड डिव्हिजन कोणामध्ये होते? व्हेरी गुड, जनरेटिव्ह सेल. आणि त्याच्यापासून काय तयार होतात? बरं, त्यांना हातपाय असतात का? नसतात, म्हणजे दोन मेल गॅमेट तयार होतात, दोन मेल गॅमेट तयार होतात. ओके, आता हे जे दोन मेल गॅमेट असतात ते आर नॉन मोटाईल आणि त्यांना डायरेक्शन दाखवणारा कोण असतो, याला गाईड कोण करत असते? व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस म्हणजेच कोण? पोलनचा न्यूक्लियस. समजलं एवढी कहाणी? पोलन न्यूक्लियस. ओके, बस एवढंच होतं. इथं पेपरला येण्यासारख्या फक्त दोन गोष्टी आहेत, मायटोटिक डिव्हिजन फर्स्ट आणि मायटोटिक डिव्हिजन सेकंड. मायटोटिक डिव्हिजन मध्ये काय होते आणि मायटोटिक सेकंड. आणि तुम्ही मला एवढं लक्षात ठेवायचं नाही, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की कोणत्या सेलचं डिव्हिजन होऊन मेल गॅमेट तयार होतात, ते म्हणजे जनरेटिव्ह सेल. कितव्या नंबरचं मायटोसिस आहे? ते नंबर सेकंड. आणि मेल गॅमेट्स कसे असतात? दे आर नॉन मोटाईल. पुढे एवढं समजलं? बरं, हे कोणामध्ये चाललंय? सगळं अँजिओस्पर्म मध्ये चाललंय. कोणामध्ये? अँजिओस्पर्म मध्ये. आपण जे आता बघितलं होतं ते सगळं होतं मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, दॅट इज द स्टेमन्स एंड्रोसियम. आता पुढचा असणार आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओरल ऑफ द फ्लावर. ओरल म्हणजे आले की तुम्हाला चार लक्षात आले पाहिजे. कॅलिक्स, ओके. आता गायनोसियम कडे पिस्तूल असते, सॉरी पिस्तूल नाही, पिस्टिल असते. काय असते? ओके, गायनोसियम म्हणजे कोण असते? पिस्टिल. लक्षात ठेवायचं. गिप्पी खाल्ला तुम्ही? अरे मॅगीची बहीण गिप्पी, बघा जीपी. ओके, हेच काय? गायनोसियम पिस्टिल. लक्षात ठेवा, असंच लक्षात ठेवतात. गिप्पी असते की नाही सर? असते की नाही गिप्पी? ते असं लक्षात ठेवायचं. गायनोसियम काय म्हणतात? किंवा अजून एक आहे, एका गलकट काय आहे? पिस्तोल आहे, म्हणजे पिस्टिल आहे. ओके, लक्षात ठेवा. तुमच्या बरोबर इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ दिस गायनोसियम, याला म्हणायचं कार्पेल. आता लक्षात द्या, लय हसायचं. गायनोसियमचे इंडिव्हिज्युअल मेंबर असते ना, एका गलकट कार आहे गायनोसियम कार्पेल. आपल्यावर घ्यायचं, तुम्ही गेला ना, आपल्याकडे नाही कार म्हणायचं. गायनोसियम कडे काय आहे? कार्पेल. आणि हे पेपर मध्ये येऊ शकते की बाबा ह्याचं नाव काय? कार्पेलला काय म्हणतात? मेगा स्पोरोफिल, दॅट इज नोन ॲज द मेगा. बघा नाव मेगा स्पोरोफिल अँड अ फ्लावर विथ मेनी. इथपर्यंत आलं कहाणी. बरं, एवढी कहाणी आली. गायनोसियमला पिस्टिल म्हणतात, बरोबर आहे ना? गायनोसियमला पिस्टिल म्हणतात. त्याच्यासोबत गायनोसियमच्या एका युनिटला काय म्हणतात? कार्पेल म्हणतात. कार्पेलला मेगा स्पोरोफिल म्हणतात. इथपर्यंत. आता पुढची कहाणी आता आहे, नेक्स्ट आहे तो म्हणजे आता हे कार्पेल्स असतात ना, कार्पेल्स म्हणजे फक्त एक घटक, असे अनेक असू शकतात. कार्पेल्स म्हणजे एकच. ओके, अशा. बरं, कार्पेल मध्ये काय काय असतात माहिती? बरं, पिस्टिल मध्ये काय असतात मला माहिती? स्टिग्मा स्टायलोरी, दॅट इज द पार्ट ऑफ द कार्पेल. गायनोसियम किंवा आपण त्याला गायनोसियम म्हणतो, पिस्टिल म्हणतो. ओके, आता पुढे बघा. जर एक फ्लावर असा आहे ज्याच्यामध्ये मेनी पिस्टिल प्रेझेंट आहे, ओके, ते कसे आहेत? फ्री आहेत. आणि त्याला म्हणायचं अपोकार्पस. माझे एक फ्रेंड होते त्या क्लासला, खरे बोल, अपूर्वा नाव, त्याचं काय होतं? एकदम फ्री होते. ओके, एकदम फ्री होते. म्हणजे फ्री कार्पल्स कोण असतात? अपो म्हणजे अपूर्व, असं लक्षात ठेवायचं. मी अगोदर हेच सांगितलं. फ्री कार्पल्स कोणामध्ये असतात? आणि तिला असते मेचिलिया नावाचं फ्लावर खूप आवडते. कोणतं? मेचिलिया. एक्झाम्पल कोणतं आहे? मेचिलिया. आता जर तुम्हाला आलं अपोकार्पस म्हणजे कार्पल्स कसे आहेत? समजलं? ठीक आहे, पुढे बघा. आता दुसरा आहे सिन कार्पस. कोणता आहे? सिन. आता इथं फ्लावर इज एकच असते, वन, बट याला काय असतात? अतिशय महत्वाचं आहे त्याला पाठ कसं करायचं. ओके, हे चाललंय सगळं कशावर? कार्पेल्स वर चाललंय. कशावर चाललंय? जर फ्री असेल तर अपूर्वा म्हणजेच कोण? अपोकार्पस. आणि फ्री नसेल दॅट इज द फ्यूज, दॅट इज द सिन कार्पस.
एक पार्ट केली की दुसरं तुम्हाला पार्ट होणार आहे. बरं दोन्हीकडे पण हा शब्द आहे ना. अजून एक शब्द कॉमन आहे इथं पण काय पण वेगळा शब्द कोणता आहे फ्युज्ड आहे. फ्री कोण आहे तुमची फ्रेंड आहे का कोणी अपूर्व तुमचे म्हणजे फ्री असते ते कोण असते अपूर्व. एवढंच लक्षात ठेवा ते महत्वाचं. बरं जिथं मी असं हसवतोय ना ते घटक खरंच महत्वाचं. ओके आता फ्रेंडची आठवण आली सोडा हे झालं अपोकार. लग्न झालं पुढे तिला फ्लॉवर कोणता असते मेचेलिया. अ सेंट्रापस फ्लॉवर इज वन दॅट हॅज मेनी कार्पल्स फ्युज्ड टुगेदर. ब्रिंजल भाजी कोणती केल्या वांग्याची केल्या ती कसं असते सीन कार्पस असते त्याच्यामध्ये सीन कार्पस असणार ब्रिंजल. एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके आणि तुम्हाला जर मी असं बोलता म्हणलो की अपोकार्पसचं एक्झाम्पल ब्रिंजल आहे येऊ शकत अपूर्व खाईल काय बरं वांग खाऊ शकत नाही. मी ते एक्झाम्पल येत नाही जर आलं तर ते मायची लिहा करते शिवाय देण्यात मायची. पुढे टिपिकल कार्पेट. आता इथपर्यंत आलं लक्षात हो बसा सर आहे का सर पण जोक मारायचं ना. टिपिकल कार्पेल आहे. आता कार्पेल समजलं ना. कार्पेल इज द युनिट ऑफ द गायनोसियम. गायनोसियमचं युनिट कार्पेल. पिस्टल हॅज अ 3 पार्ट. किती 3 पार्ट तुम्ही सांगितलंय वाढेवर ओव्हरी स्टाईल. आणि पुस्तकामध्ये एक प्रॉब्लेम बरं असं लाईन देत ना असं नाही वाचायचं ज्याला असं वाटायचं थोडं उलट पुस्तक. द नंबर ऑफ ओव्हल्स इन द ओव्हरी व्हेरीज. बघा दोन गोष्टी लक्षात ठेवायचे. जी ओव्हरी असते ती मोठी असते. ओव्हरी म्हणजे काय असते मोठी म्हणजे आता तुम्ही ओव्हरी आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे जे असतात ना दे आर कॉल्ड ॲज द ओव्हल्स. आणि जसं एकच ओव्हल असेल जसं की आंब्याची कोय आंबा त्याच्यामध्ये एकच कोय म्हणजे त्याच्यामध्ये फक्त सिंगल ओव्हल आहे आणि सिंगल ओव्हरी आहे. ओके आणि तुम्ही कधी लेडीज फिंगर खाल्ला सॉरी तुमचं फिंगर दाखवा. लेडीज फिंगर म्हणजे लेडीज फिंगर. ओके भेंडी खाल्ल्या त्याच्यामध्ये अनेक ओव्हल असतात. टमाट्याचे खाल्ले टमाटे ते बी काय मल्टी फिंगरचं आहे. ओके पुढे ओव्हरी स्टाईल आणि स्टिग्मा. द नंबर ऑफ ओव्हल्स द ओव्हरी व्हेरीज. पॅडीमध्ये एक असते वेट आणि मँगो आर अ युनिव्हर्सल. पॅडी लक्षात ठेवा पेपर लक्षात ठेवा. वेट मला माहिती नाही. पॅडी बहुतेक तांदूळ असते राईसला म्हणतात पॅडी मॅडी नाही पॅडी वेट आणि मँगो हे कसे आहेत युनिव्हर्सल. युनी म्हणजे एक ओव्हल एक म्हणजे ओव्हल. ओके अँड वेअर्स टोमॅटो आणि लेडीज फिंगर हे काय असतात इथं झाला तुमचा हा पॉइंट. आता जे पॉइंट आहेत ते उद्याच्या लेक्चरमध्ये लिहून देतो. थांबा.